महानगर प्रदेश जो आहे तो दिवसागणिक त्याची लोकसंख्या वाढते आहे आणि मूलभूत सोयीसुविधा पायाभूत सुविधा केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गृहसंकुलही येत आहे आणि त्यामुळे वाढत्या पॉप्युलेशनला वाढतं प्रमाणातलं पाणी आवश्यक आहे. म्हणून मुंबई MMR मधला पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, पाणी पुरेसं सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. यासाठी आज 11 प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यामध्ये भातसा, काळू, शाही, देरजी, आपला सूर्या, बाळगंगा, जांभिवली, सुसरी या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना दिल्या आणि फॉरेस्टच्या ज्या काही अडचणी आहेत फॉरेस्टला देखील सूचना दिल्या. जमीन अधिग्रहणाचे जे काही विषय प्रलंबित आहेत ते विषय त्याच्यावर चर्चा झाली आणि ज्या परवानग्या युद्ध पातळीवर मिळाल्या पाहिजे त्या संदर्भात देखील सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण झाले पाहिजे आणि वाढत्या MMRची वाढती जी काही गरज आहे पाण्याची ती पूर्ण झाली पाहिजे. यासाठी अतिशय महत्त्वाची बैठक आज होती आणि यामुळे भविष्यातल्या नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी आढावा बैठक सोलेवाडा स्मारकाला देखील परवानगी दिलेली आहे आणि त्याला 200 कोटी रुपये देखील मंजूर केले.